नमस्कार सर. नमस्कार सर. आवाज येतोय का मस्के सर? आवाज येतोय ना? चालू करायचं का? चालू करायचं का मस्के सर, सांगा.
तर सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम FV लाईव्ह व्याख्यानमध्ये मी सर्वांचं स्वागत करतं. तसेच संस्कार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कळमनुरीचे संचालक श्री भगवान मस्के सर यांचं पण स्वागत करून शुभेच्छा देतं शब्दरूपी. त्यांनी ग्रामीण भागामध्ये सुद्धा अतिशय मेहनतीने कष्टाने क्लास चालून गोरगरीब मुलांना ज्ञानाचे धडे देऊन अधिकारी बनवण्याचं, विविध पदावर त्यांना पाठवण्याचं स्वप्न उराशी बाळगून काम करत आहेत. त्यासाठी त्यांनासुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, मस्के सरांनी सांगितल्याप्रमाणे मी आपणास आगामी होणाऱ्या पोलीस भरती संदर्भानं तसेच इतर स्पर्धा परीक्षा संदर्भानं मला जे अवगत आहे, जे अनुभव आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. मी शिवसांब सूर्यकांत घेवारे. माझं गाव जिरगा आहे, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. मी 2006 मध्ये नांदेड पोलीस दलामध्ये भरती झालेलं होतं. त्यानंतर 2012च्या MPSC बॅच 2012 मध्ये मी पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्यानंतर 1 वर्ष महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे नाशिक येथे प्रशिक्षण करून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जवळपास 3 वर्ष मी गडचिरोली परिक्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. त्यानंतर मी हिंगोली पोलीस घटकामध्ये कर्तव्यावर आहे. तर मित्रांनो, आपल्याशी हितगुज सांगण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतोय. कारण आम्ही जेव्हा 2006 ला जेव्हा पोलीस भरतीची वगैरे तयारी करायचो, तेव्हा कसल्याही प्रकारचे क्लासेस उपलब्ध नव्हते आणि खूप कमी मार्गदर्शन मिळायचं. त्या संदर्भानं आम्हाला जेव्हा केव्हा मला पोलीस भरती संदर्भाने किंवा स्पर्धा परीक्षा संदर्भाने लेक्चर देण्यासाठी बोलवलं जातं, तेव्हा मी खूप आनंदाने आपल्याशी हितगुज करतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम पोलीस भरतीसाठी आपण कशा प्रकारचे फिजिकलची तयारी केली पाहिजे किंवा लेखीची तयारी केली पाहिजे हे आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसमध्ये वगैरे सविस्तर सांगितलेलंच असतं. तरी पण त्या क्षेत्रामधून ज्यांनी यशाची पायरी गाठलेली आहे त्यांचे अनुभव ऐकण्याचा एक मोठा खूप म्हणजे मुलं खूप इच्छुक असतात किंवा उत्साही असतात आणि एखादी गोष्ट त्यांच्यातून नक्कीच ते ग्रहण करतात आणि यशाचा मार्ग गाठतात. आम्ही पण कोणाला तरी आदर्श मानून किंवा पुस्तके वगैरे वाचून इथपर्यंत आलेले आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला पूर्वी पण सांगितलेलं आहे की मला गोरगरीब मुलांना धडे देऊन किंवा त्यांच्यामध्ये स्फूर्ती पेटून त्यांना यशाच्या पायरीपर्यंत कसं जातील किंवा ते गेले पाहिजे, हा एक मला छंद आहे. आणि तसं आम्ही पोलीस दलांच्या समाजसेवेला सीमा नसतात. त्यासाठी आम्ही कर्तव्य बजावत असताना
मी आनंदाने हे करतं. तर छोटंसं उदाहरण सांगायचं म्हणजे मी जेव्हा 3 वर्ष गडचिरोली परिक्षेत्रामध्ये गोंदिया येथे छत्तीसगड आणि मध्य प्रदेश सीमारेषेवर पिपिरिया या पोलीस स्टेशनला असताना तिथे अनेक तरुण जे की नक्षल वादाने प्रेरित होते. आम्ही जेव्हा तिथे नोकरीला गेल्यानंतर मी तिथे अभ्यास केला तेव्हा अनेक तरुण तरुणी हे नक्षल वादांच्या विचारसरणीकडे झुकलेले होते. तर त्यानंतर मी त्यांना गावोगाव भेटी देऊन त्यांना मी अभ्यासाचं महत्त्व पटवून दिलं. तसेच पोलीस स्टेशनला आमची नियमित ड्युटी करून जे फावला वेळ होता त्या वेळेमध्ये आम्ही त्यांना ग्राउंडचे धडे दिले. तसेच आम्ही माझ्यासोबतचे जे सहकारी अधिकारी वगैरे मिळून आम्ही त्यांना आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने आम्ही त्यांना लेखीचे सुद्धा धडे दिले. आणि सांगण्याची आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज घडीला मुंबई, ठाणे, नागपूर शहर कारागृह, गोंदिया, भंडारा या ठिकाणी जवळपास 15 ते 20 मुलं मुली असे आहेत की ते पोलीस दलामध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये आम्ही हेच काम केलं होतं की त्यांच्यामध्ये स्फूर्ती पेटवणं आणि जे जे पोलीस भरतीसाठी किंवा स्पर्धा परीक्षेसाठी जो अभ्यास लागतो आहे, जो फिजिकलची तयारी लागते ते व्यवस्थित आम्ही करून घेतलेलं होतं. हे खूप मोठं समाधान आहे आणि त्या भावनेनेच मी आजसुद्धा तुमच्याशी संपर्क साधत आहे. तर मित्रांनो, पोलीस भरती असो की किंवा कोणती स्पर्धा परीक्षेची तयारी असो, त्याच्यामध्ये जर पोलीस भरती किंवा PSI वगैरे असेल त्याचे 2 भाग असतात. एक लेखीची तयारी आणि दुसरी फिजिकल म्हणजे ग्राउंडची. तर लेखीची तयारी करताना जनरल नॉलेजला सीमा नसतात. त्याप्रमाणे आपण साधारणतः लेखीची तयारी करताना सर्वात पहिला आपण जे क्रमित पुस्तके आहेत, जे आपल्याला स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत जे सुयोग्य पुस्तके आहेत ते आपल्याला सांगितलेच असतील. तरीसुद्धा तुम्हाला सांगतो मित्रांनो की जे क्रमित पुस्तके आहेत ते सर्वप्रथम आपण घेतले पाहिजे. तसेच त्यासोबत सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे 4थी ते 12वीपर्यंतचे सर्व पाठ्यपुस्तक जे आहे ते आपण जमा केले पाहिजे किंवा कलेक्ट केले पाहिजे. आणि तिसरा घटक म्हणजे आत्तापर्यंतचे जे झालेले प्रश्नपत्रिका आहेत ते सर्व प्रश्नसंच आपण घेतले पाहिजे. तर त्याच्यामध्ये असं आहे मित्रांनो की प्रत्येक घटकावर ठराविक प्रश्न विचारले जातात. जसं मराठी आहे, मराठी, बुद्धिमत्ता, गणित, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, राज्यघटना वगैरे सर्व. कोणत्या विषयावर साधारणतः किती प्रश्न विचारले जातात ह्याची थोडीफार मर्यादा असते. पण मित्रांनो, हे करत असताना आपल्याला हे निश्चित माहीत नसतं की हाच प्रश्न येऊ शकेल किंवा ह्याचं काय की ह्या पुस्तकामधलेच येऊ शकतील. त्याच्यासाठी आपल्याला पुस्तकी वाचनासोबतच अवांतर वाचनाचं खूप मोठं अवांतर वाचन करावं लागतं. तर त्यासाठी तुम्ही जे पोलीस भरतीसाठी आता नवीन बाजारात मला वाटतं बरेचसे पुस्तक आले असतील, पण आम्ही जेव्हा आम्ही करायचो तेव्हा जे बाजारातले कला शाखा घटकसाठी के सागरचे किंवा आनंद पाटील, तसेच तात्यांचा ठोकळा हे पुस्तक वाचले होते. तसेच 4थी ते जे 12वीपर्यंतचे जे सगळे पुस्तक होते तर ते पुस्तक आम्ही त्यावेळेस वाचलेले होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दररोजच्या दररोज आम्ही जवळपास 5 ते 6 न्यूजपेपर आम्ही रीडिंग करायचे. आणि ते न्यूजपेपरमध्ये जे महत्त्वाचे घटक असतात किंवा महत्त्वाचे जे काही गोष्टी असतात ते आम्ही म्हणजे वहीवर नोट डाऊन करत होते. तर सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो मित्रांनो, जर पोलीस भरती एक साधारणतः 100 मार्काचा पेपर आहे तर त्याच्यासाठी मराठीला विशिष्ट एक 20 ते 25 मार्क, त्याच्यानंतर गणित, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र त्याच्यामध्ये सर्वात प्रथम तुम्ही 100पैकी फोड करा. तुम्ही मराठीला अमुक 25 मार्काचा आहे किंवा गणिताला एवढा आहे,
इतिहास एवढं, राज्यशास्त्र एवढं. तर प्रत्येक समजा जर मराठी आहे तर मराठीसाठी जेवढे समजा क्रमित पुस्तके आहेत किंवा जे आहे ते मराठीचे पूर्ण तुम्ही पुस्तक जमा करा. भूगोल आहे तर ठीक आहे, भूगोलमध्ये सौदीचा असेल किंवा इतर शालेय भूगोल असतील किंवा अजून तुमच्या स्पर्धा परीक्षेमार्फत जे आता नवीन जर कोणते दिलेले असतील भूगोलावर जर चांगले पुस्तकं असतील तर ते यूज करा भूगोलाचे. आणि हे प्रत्येक घटकाचे वेगवेगळे तुम्ही पहिलं पुस्तक तुम्ही तुमच्या कडेच जमा करा. जमा केल्यानंतर जे त्याच्यामध्ये फर्स्ट रीडिंग आणि इतर रीडिंग अशा प्रकारचे त्याच्यामध्ये तुम्ही रीडिंग करा. पहिल्या वेळी जेव्हा तुम्ही रीडिंग करताय तर पूर्ण जे महत्त्वाचा भाग आहे पूर्ण एकदम मन लावून रीडिंग करा आणि महत्त्वाचा जो भाग आहे त्याला अंडरलाईन करा फर्स्ट रीडिंगमध्ये. आणि अंडरलाईन केल्यानंतर सेकंड आणि त्याच्यानंतरची जी रीडिंग असते, जे अंडरलाईन केलेला भाग आहे किंवा जो महत्त्वाचा भाग आहे तेवढाच तुम्ही रीडिंग करा आणि पुढं जा. जवळपास एक पुस्तक कोणती असो, कमीत कमी जर 10 वेळेस वाचल्यानंतर आपणास कन्फ्यूज होणार नाही अशा प्रकारचं ते आपल्या लक्षात राहतं. जर एक वेळेस वाचलं तर आपलं वाटतं की हे तर पुस्तक वाचलेलं आहे, ते पण वाचलेलं आहे, आता काय शिल्लक राहिलेलं नाही. पण एक पुस्तक वाचल्यानंतर जेव्हा आपल्याला त्याच्यामधला प्रश्न येतोय, एकतर तो आठवत नाही किंवा द्विधा मनस्थिती, ह्याचं उत्तर हे आहे का तो आहे, अशा प्रकारे आपलं होतं. तर जेव्हा तो पुस्तक किमान 10 वेळेस आपण रीडिंग कराल तेव्हा परफेक्टली तुमच्या लक्षात येऊन जाते की हा ठीक आहे, ह्याचं उत्तर हेच आहे. ते तुम्हाला तेवढा आत्मविश्वास येऊन जाईल. तर कोणतेही पुस्तक वाचताना फर्स्ट रीडिंग अंडरलाईन करा आणि त्याच्यानंतर तुम्ही सेकंड आणि त्याच्यानंतरच्या रीडिंगला तुम्ही फक्त अंडरलाईन केलेलं तुम्ही वाचत राहा. त्याच्यानंतर जे सर्व पुस्तक आहेत, जे जर अभ्यास करण्याची पद्धत, जर समजा तुम्ही जर दिवसाचे 10 तास जर अभ्यास करत असाल तर किमान 5 ते 6 तास तुम्ही सर्व तुमचे जे आहे पुस्तक पूर्ण वाचण्यासाठी द्या. आणि 4 तास हे 100% वेगळे ठेवा आणि त्या 4 तासामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचं काम करा. जे आम्ही केलेलं आहे तेच तुम्हाला सांगतो मित्रांनो. आणि मला वाटतं की बऱ्याच सक्सेस जे उमेदवार असतात त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात तुम्हाला नेहमी हे सांगत असले प्रश्नपत्रिका तुम्ही जास्तीत जास्त सोडवा. त्याच्यामुळे तुम्हाला एकतर वेळेचं नियोजन होईल आणि प्रश्नपत्रिका तुम्ही जेवढे जास्त सोडवाल, जर समजा आता माझं उदाहरण सांगतं की मी PSI 2012ला असताना 1984 पासूनचे प्रश्नपत्रिका मी जमा केले आणि 2012पर्यंतचे प्रश्नपत्रिका मी सोडवलेले होते. त्याच्यातून किमान 20 ते 25% प्रश्न आपल्याला किमान 20% तरी रिपीट होतात. आपण जे अभ्यास करतो त्याच्यातले 30-40% प्रश्न आपल्याला येतात आणि काही आपण लॉजिक लावले तरी अजून बरेचसे प्रश्न येतात. तर प्रश्नपत्रिका सोडण्याचा फायदा आहे की तुम्हाला कधी वेळ म्हणजे कमी पडला असं होणार नाही. जेव्हा तुम्ही बार प्रश्नपत्रिका सोडता तेव्हा, आणि प्रश्न विचारण्याची पद्धत कशी असते आणि उत्तर शोधायचं कसं असते हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. तर प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्हाला अजून एक सांगतो मित्रांनो, प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्ही तुलनात्मक रीतीने प्रश्नपत्रिका सोडवा. जर तुलनात्मकरित्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचं मी तुम्हाला कशा प्रकारे सोडवलं पाहिजे ते तुम्हाला मी सांगतो. जर एखादा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर उतरत्या क्रमाने लावा, हा जर प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये खाली आहे की समजा नंबर 1 आहे कळसुबाई, नंबर 2 आहे समजा नंबर 2 आहे महाबळेश्वर, नंबर 3 आहे समजा हरिश्चंद्र, नंबर 4 सालेकर, असं तुम्हाला मिसळ प्रश्न दिलेला आहे. तुम्हाला आता क्रमानं लावायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला क्रम दिलेला आहे की नंबर 1ला आहे की कळसुबाई, नंबर 2ला सालेर, नंबर 3ला महाबळेश्वर आणि नंबर 4ला हरिश्चंद्रगड. तर हे आपलं योग्य उत्तर आहे. तर ह्याच्यानंतर तुम्हाला जर आलं की ठीक आहे हे प्रश्न तर मला येते आणि लगेच तुम्ही त्याला पाहिले आणि लगेच पुढे गेले, असं न जाता तुम्ही कशा पद्धतीनं तुलनात्मक म्हणजे कशा पद्धतीनं सोडा. जर हा प्रश्न असेल की महाराष्ट्रामध्ये 4 शिखर हे उतरत्या क्रमाने उंचीनुसार लावा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर उत्तर येत बी असेल तर तुम्ही काय करा की ठीक आहे कळसुबाई, मग कळसुबाई हे फर्स्टला आहे, मग त्याची उंची किती आहे, त्याच्यानंतर नंबर 2
कोणता आहे? सालेर. तर नंबर 2 सालेर आहे, तर मग सालेर कुठं आहे, त्याची उंची किती आहे? नंबर 3 आहे महाबळेश्वर, तर मग महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे, त्याची उंची किती आहे? नंबर 4 आहे हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड मग कुठं आहे, त्याची उंची किती आहे? हे एक प्रश्नासोबत एवढे टोटल तुम्ही प्रश्न त्याला म्हणजे कव्हर करा. म्हणजे एखाद्या वेळेस दुसऱ्या वेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारू शकते की समजा सालेर शिखराची उंची किती आहे, किंवा महाबळेश्वरची उंची किती आहे, किंवा हरिश्चंद्रगडची उंची किती आहे, असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता असते. तसेच पाठ करण्याची जर पद्धत तुम्हाला जर प्रश्न पाठ करण्याची किंवा लक्षात ठेवण्याची पद्धत जर तुम्हाला जर पाहायचं असेल तर अशा प्रकारे करायचं की ठीक आहे, जसं आपल्याला जर उतरत्या क्रमाने शिखराचा लावलेला आहे, तर कळसुबा ही सालेरला घेऊन महाबळेश्वरला फिरायला गेली आणि त्या ठिकाणी तिचा भाऊ हरिश्चंद्र हा आला. नंतर काय झालं असेल तुम्ही पाहून घ्या. तर अशा प्रकारची एक म्हणजे ट्रिक लावायची असते, किंवा कोणत्याही जर गोष्टी पाठ करायच्या असेल तर थोडेफार अशा प्रकारे तुम्ही म्हणजे ट्रिक लावलं पाहिजे आणि ते लक्षात ठेवलं पाहिजे. जसं तुम्हाला सांगतं की महाराष्ट्रामध्ये जर आता नद्या आहेत, नद्यांचे तुम्हाला जर उपनद्या विचारले, ठीक आहे, भीमा नदीचे उपनद्या तुम्हाला विचारलेलं आहे, खाली ऑप्शनमध्ये आहे की एखादी नदी आहे आणि ही भीमा नदीची खालीलपैकी कोणती उपनदी आहे. आता भीमा, आता मी जेव्हा अभ्यास करत होतो, भीमा हा शब्द त्याचे उपनद्या पाठ करण्यासाठी भीमा घोळसी निमा हा एक शब्द मी पाठ केला होता. भीमा घोळसी निमा, तर घोळसी निमा, तर त्याच्यामध्ये आहे जसं आता ऐकू येतोय ना? हा, भीमाचे उपनद्या जसे सीना, नीरा, मान, घोड वगैरे असे प्रकारे जे त्याचे उपनद्या आहेत, तर ते आपण ट्रिक लावून पाठ केलं होतं. जसं कृष्णा आहे, त्याचं एक शब्द होता कोपयेवा, हा कृष्णाच्या उपनद्याचा एक शब्द पाठ केलेला होता. को म्हणजे कोयना, प म्हणजे पंचगंगा, ये म्हणजे येरळा, वा म्हणजे वारणा, कोपयेवा. आता गोदावरीची उपनद्या, गोदावरीची उपनद्या ज्या असेल, दूध प्राण इंद्र सिप्र असा मी एक शब्द पाठ केला होता. गोदावरीची उपनद्या ह्या एका शब्दामध्ये पूर्ण उपनद्या, मोठे मोठे जे उपनद्या आहेत ते म्हणजे आलेले होते. दूध म्हणजे दूधना, प्राण म्हणजे प्राणहिता, दूध प्राण, इंद्र म्हणजे इंद्रावती, शी म्हणजे शिंदफना, प्र म्हणजे परवरा. अशा प्रकारे हे काही ट्रिक लावून शब्द पाठ केलेले होते. जसं सगळ्यात दक्षिणेकडे खाडी आहे किंवा उत्तरेकडे खाडी आहे, तर तेरेखोलची खाडी ही सगळ्यात दक्षिणेकडे आहे महाराष्ट्रातली. तर खोल आहे म्हणजे एकदम खाली आहे, खोल आहे म्हणजे तेरेखोल सगळ्यात खाली. अशा प्रकारचे काही आपण ट्रिक लावलं पाहिजे आणि ते आपण पाठ केलं पाहिजे. तर प्रत्येक जे आहे आपण अभ्यास करताना जेव्हा आपण वारंवार 10 वेळेस तुम्ही वाचाल तर ते ऑटोमॅटिक लक्षात राहील, किंवा तुम्ही जर काही ट्रिक लावून त्याला जर ते वारंवार तुम्ही त्या ट्रिकला पाठ केलं तरी तुमच्या परफेक्टली लक्षात राहील, जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारचा कन्फ्यूज होणार नाही. जे प्रश्न आपण जेव्हा पेपर देतो तेव्हा आपल्याला उत्तर आलेलं असते, पण आपण त्यावेळेस एवढा म्हणजे टेन्शनमध्ये वगैरे असतो, त्याच्यामुळे येणारे उत्तर आपल्याला कधी कधी हातातून जातात आणि म्हणतो यार 2 मार्कांनी रिझल्टला हातातून 4 मार्क गेले. जे हातातून जे 4 मार्क जातात ते आपली ते हातातून उगच नाही जात. तर आता तुम्हाला जर विचारलं की महाराष्ट्राची राजधानी काय, तुम्ही झोपेतून उठलं तरी मुंबईच म्हणणार. का तर तुमच्या तोंडातून एवढा वेळेस ते मुंबई हा शब्द गेलेला असतोय की ते विसरण्याचा प्रश्नच नसतोय. तर आपल्याला प्रत्येक वेळेस अभ्यास करताना किंवा प्रत्येक बुक वाचताना तुम्हाला एवढा वेळेस वाचलं पाहिजे, किंवा परफेक्ट तुमच्या डोक्यामध्ये जर झोपेतून उठवलं तरी तुम्हाला त्याचं उत्तर हेच आलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा वाचाल तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं कन्फ्यूज होणार नाही आणि तुमच्या हातातले जे 2-4 मार्क असतात आणि तिथं मेरिट हुकलं जाते ते तुमचे मार्क कधीही, हो मोबाईल नंबर देईन, कधीही ते हातातून मार्क जाणार नाहीत. आणि असे अनेक मुलं असतात की ते थोडक्या मार्कानं वगैरे गेले म्हणजे त्यांचा रिझल्ट हुकलेला असतोय.
तर मित्रांनो, तुम्हाला एक शिवखेराचे पण म्हणजे एक पुस्तक आहे, तुम्ही वाचलं असेल, मी पण वाचले. त्याच्यामध्ये एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. विजेते वेगळ्या गोष्टी करत नसतात, पण ती प्रत्येक गोष्टी वेगळ्या प्रकारे करत असतात. तर तुम्ही सगळे अभ्यास करताय, पण सक्सेस होणारे खूप कमी असतात. त्या प्रश्न समजा जर तुम्ही ते जे सक्सेस होणारे असतात, काहीतरी थोडंसं फार ते वेगळ्या पद्धतीनं वाचलेलं असतं. एखादी वेळेस त्यांनी दिवसभर वाचन केलेलं असतंय आणि ते झोपता झोपता त्यांनी परत त्याच्यावर मनन, म्हणजे एकदम त्याचं मनन आणि ते चिंतन वगैरे केलेलं ते त्यांच्या डोक्यामध्ये म्हणून परफेक्ट बसलं जाते. आपण पण त्यांच्यासोबत वाचतो. दिवसभर झालं की तो घरी गेला की आपण तो चिंतन करतोय जो विजेता आहे, आणि आपण समजा झोपी जातो, किंवा आपण कुठेतरी गप्पा मारत बसतो, किंवा फोनवर परत कुठेतरी टाइमपास करत बसतो. म्हणून आपला रिझल्ट हुकला जातोय आणि तो त्याचा म्हणजेच रिझल्ट आला जातोय. कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही हे गोष्ट लक्षात ठेवली की विजेते वेगळ्या गोष्टी करत नसतात, पण ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या प्रकारे करत असतात, ही जर गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्ही नक्कीच सक्सेस व्हाल. मग ते शेती असो, नोकरी असो, की व्यवसाय असो, की कोणता असो. जर तुम्ही सगळ्यांनी एक ठरवलं की सगळ्यांनी समजा, जर तुम्ही आपण समजू एखाद्याने 10 मित्रांनी केळीचा गाडा लावला आणि बघायचं की समजा ह्याच्यामधून सर्वात जास्त केळी विकेल. जर तुम्ही केळीचा गाडा लावला आणि जर त्याच्यामध्ये केळी घ्या जर म्हणलं तर साधारणतः सगळ्यांचे समान केळी विकतील. पण एकाला जर त्याच्यामध्ये केलं की नाही एक पाटी लावली की हा सेंद्रिय पद्धतीने केळी पिकवलेली आहे, ही शेती विदाऊट लिक्विड पिकवलेली आहे, ही भट्टीमध्ये केळी पिकवलेली आहे, असं जर छोटीशी पाटी लावली, त्याची केळी सर्वात पहिले विकून जातील. म्हणजे तो साधारण सांगण्याचा हेतू की तो विजेता ठरेल. तर अभ्यासामध्ये सुद्धा हेच आहे मित्रांनो. आपण किती करताय, किती वेळ करताय, ह्याच्यापेक्षा आपण नेमका अभ्यास कोणत्या पद्धतीने करतो, आपल्या लक्षामध्ये किती राहतोय, आणि आपण त्याला प्रामाणिकपणे किती न्याय देतो अभ्यासाला, ह्याच्यावर आपलं सक्सेस अवलंबून असतं. आपण अभ्यास करताना बऱ्याचसा वेळेस आपण काय करतो की तो करलेला आहे म्हणून आपण पण ठीक आहे करायचं, तो करलाय म्हणून आपण पण आपले पण पप्पा टाकतात. एकतर आपली समजा कधी इच्छा नसते, किंवा असेल तरी ते आपण 100% मन लावून करत नसतो. आपण सुरुवातीलाच म्हणतो की काय म्हणजे आहेत 100 जागा आहे, 1,00,000 लोक फॉर्म भरले आहेत, आपला कुठं नंबर लागायला, असं जर आपण विचार केले तर 100% आपण सुरुवातीलाच तिथं हार पत्करलेली असते. पण आपण ह्या विचार केला की 100 जागा आहेत, मला तर एकच जागा पाहिजे आणि मी 100% त्याच्यामध्ये सक्सेस होणार, असा विचार करून जर आपण जिथे कुठे आहे तुम्ही टॉपवर राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही असं नका समजू की ठीक आहे मी कळमनुरी स्पर्धा परीक्षेमध्ये आहे, मी स्पर्धा परीक्षेच्या मी पहिल्या 5 मध्ये आहे किंवा 10 मध्ये आहे, मी तर माझा रिझल्ट 100% येणार, असं नका म्हणू. जर तुम्ही कळमनुरीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये असेल तर तिथं टॉपवरच राहण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून समजा जर तुम्ही हिंगोलीमध्ये 100 जागा नेले तर कळमनुरी तुम्ही टॉपवर असाल, तर हिंगोलीमध्ये तुम्ही पहिल्या 10-20 मध्ये असाल, बरोबर ना. किंवा नांदेडला गेले, नांदेडमध्ये किंवा जर गेले तर पहिल्या 50 मध्ये असाल. मुंबईसारख्या ठिकाणी गेले तर पहिल्या 1000 मध्ये असाल तुम्ही. त्यासाठी तुम्ही जिथं आहेत तिथे एकदम टॉपवर जर राहण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही 100% तुम्ही यशाला गवसणी घालू शकता. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की रीडिंग करतेवेळी प्रत्येक जे बुक आहे ते किमान तुम्ही 10 वेळेस किंवा त्याच्यावर वाचा. फर्स्ट वेळेस तुम्ही त्याला अंडरलाईन करा, आणि सेकंड आणि त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण जे आहे ते महत्त्वाचा भाग वाचा. आणि अभ्यास त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवण्याचं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर प्रश्नपत्रिका ह्याच्यासाठी म्हणतं, आणि तर तुमचा अभ्यासाचा 2 भाग करा ह्याच्यासाठी म्हटलेला आहे मी. जेव्हा आपण तुम्ही पूर्ण अभ्यास करत असाल की पूर्ण पुस्तकच वाचताय, मराठी आता 4 दिवस मराठीलाच लावले, त्याच्यानंतर जर आता तुम्ही गणित वाचताय तर 8 दिवस गणिताला लावले, त्याच्यानंतर भूगोल वाचताय पूर्ण, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण भूगोलच वाचताय. मग 4 दिवस भूगोल वाचल्यानंतर परत जर तुमचा दुसरा विषय येत असेल, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, तर जेव्हा तुमचा समजा 15 दिवसापूर्वी तुम्ही मराठी वाचलेला असते, त्याचा नंबर येण्यासाठी तुम्हाला 1 महिना लागतोय, आणि त्यावेळेस तुमचं पहिल्या वेळेस जे मराठी वाचलेलं असतंय ते पूर्ण साफ झालेलं असते, किंवा तुम्हाला आठवत नाही काय वाचलं ते सुद्धा लक्षात राहत नाही. तर त्याच्यासाठी या प्रश्नपत्रिका सोडवण्याचे फायदे इतके आहेत मित्रांनो, की तुम्ही जर प्रश्नपत्रिका सोडवले, तुलनात्मकदृष्ट्या सोडवले, तर प्रत्येक दिवशी तुम्ही सर्व विषयाला तुम्ही हात घातलेला असतंय.
सर्व विषयाला तुम्ही समजा जर आता भूगोलचा प्रश्न आले, तुम्ही भूगोलच्या तुलनात्मकदृष्ट्या भूगोलचे जे प्रश्न आहेत, जे प्रश्न येत होते ते तर तुम्ही सोडवल्याला तुम्हाला तुमच्या डोळ्याखालून गेलेले असतात. जे येत नव्हते प्रश्न लगेच तुम्ही बुक उघडलेले असते, तर मग ते प्रश्न काय आहे किंवा मग त्याचे हेच का ऑप्शन आहे, हे का नाही ऑप्शन, हे तुलनात्मकदृष्ट्या जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तेव्हा तुम्ही ते पाहिलेलं असतंय. आणि त्याच्यानंतर तुम्ही भूगोल, इतिहास, राष्ट्र ह्या सर्व घटकाला ह्या तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास केल्यानंतर सर्व घटकाला विषय तुम्ही हात घातलेला असते. जसं आता समजा जर तुम्हाला मराठीचा एखादा प्रश्न आलेला आहे की ठीक आहे, एखादा समजा आजन्म आहे किंवा आजन्म, घर जावाई, आई बाप आणि निळकंठ हे 4 शब्द दिलेले आहेत. त्याच्यामधलं तुम्हाला या 4 शब्दापैकी जर अव्ययी भाव समासातील शब्द ओळखा असं सांगितलेलं आहे. तर अव्ययी भाव समास म्हणजे त्याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं असतंय. आता हे समास एक पहिलं पद महत्वाचं, दुसरं पद महत्वाचं, परत दोन्ही पद महत्वाचे आणि दोन्ही सोडून तिसरंच पद महत्वाचं किंवा तिसराच बोध होतो. तर ह्याचं एक लक्षात ठेवता, ह्या समासाबद्दल एक शब्द लक्षात ठेवायचा की अतिथी देवो भव हा शब्द लक्षात ठेवा समासाबद्दल, मराठीसाठी समासाबद्दल. अतिथी म्हणजे म्हणजे अव्ययी भाव समास, त म्हणजे तत्पुरुष समास. अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतंय, त म्हणजे दुसरं पद महत्वाचं असतंय, देवभव द म्हणजे दोन्ही पदे महत्वाचे असतात, आणि भव म्हणजे भविरी. भविरीमध्ये दोन्ही पदे महत्वाचे नसून त्याच्यापासून तिसराच एखादा अर्थबोध होतो आणि तिसरं पद समजा महत्वाचं असतं. तर तुम्हाला हा 4 शब्द दिलेले आहे, आजन्म, घर जावाई, आई बाप आणि निळकंठ हे 4 शब्द दिलेले आहे. आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की याच्यामधले अव्ययी भाव समासातील शब्द ओळखा. अव्ययी भाव समास म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लगेच क्लिक येते की ह्याच्यात पहिलं पद महत्वाचं असतंय. तर ह्याच्यामध्ये समजा तुम्ही आजन्म म्हणजे जन्मापासून आ हा महत्वाचा आहे. आ हा शब्द जो आहे तो महत्वाचा आहे. आ लागल्यानंतर जन्म म्हणजे नॉर्मल शब्द आहे जन्म, आणि आ लावल्यामुळे काय झालं की जन्मापासून म्हणजे हा आजन्म हा अव्ययी भाव समासातला शब्द आहे, तुम्हाला क्लिक झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही त्यातून पुढचा प्रश्न घेण्याऐवजी तुम्ही लगेच त्या दुसरे जे ऑप्शन मधले आहे शब्द की घर जावाई हा शब्द मग कोण्या समासामधला आहे, हा शब्द आहे समजा तत्पुरुष समास म्हणजे दुसरं पद महत्वाचं आहे. म्हणजे आपण काय म्हणतो, हा कोण आहे, हा एखादा व्यक्ती, हा घर जावाई आहे. घर जावाई म्हणजे घरातला जावाई, बरोबर आहे. त्याच्यातला जावाई हा शब्द महत्वाचा आहे, घर महत्वाचं नाही आपल्याला. त्याच्यामधला जावाई हा शब्द आपल्यासाठी महत्वाचा आहे, म्हणून तो तत्पुरुष समासामध्ये मोडतोय. आपण लगेच तिथं क्लिक झालं पाहिजे की हा घर जावई हा शब्द तत्पुरुष समास, म्हणजे तुमचे 2 प्रश्न क्लिअर झाले. पुढच्या वेळी जर हा घर जावई शब्दाला हा कोण्या समासामधला आहे असं जर विचारला असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की यार पहिल्या प्रश्नपत्रिका सोडवताना आपण क्लिअर केलेला आहे, घर जावई हा शब्द तत्पुरुष समासामधला आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे की आई बाप. ह्याच्यामध्ये आई आणि बाप, आई जर वेगळं केलं तरी शब्दाला पूर्ण अर्थ राहत नाही, आणि बाप जरी वेगळे शब्द वेगळा केला तरी पूर्ण राहत नाही. आई बाप हा दोन्ही मिळून शब्द एक बनलेला आहे, म्हणजे ह्याच्या दोन्ही पदे महत्वाचे आहे, म्हणून हे 2 समासाचं. आपण लगेच त्या ठिकाणी एक प्रश्नामध्ये हा तिसरा पण प्रश्न आपला क्लिअर होऊन जातोय. आणि चौथा आहे की निळकंठ हे भविर समास म्हणजे दोन्ही पदे समजा महत्वाचे नसून त्याच्यामध्ये तिसरा एक शब्द आपल्याला बोध होतोय. निळा ज्याचा कंठ आहे असा तो म्हणजे महादेव. तर मग हे 4 शब्द तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही जेव्हा पाहता त्याच्यानंतर हे 4ही ऑप्शनचे तुम्ही जर उत्तर काढला तर अशा प्रकारे ह्याच्यापैकी जर कोणत्या शब्दाचं तुम्हाला उत्तर आलं नाही, लगेच मराठी काढायची आणि पूर्ण ते शब्द जे आहे पूर्ण समास वाचून काढायचा. पूर्ण समास पाठ तुम्ही वाचून काढायचा. एका शब्दामुळे पूर्ण समास जर वाचला आणि अशा प्रकारे समजा जर तुम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा समजा एखादा टॉपिक आहे, एक प्रश्नही आला तर ते पूर्ण पाठ जर वाचून काढलात तर ते पाठांचं तुम्हाला त्या प्रत्येक वेळेस या पूर्ण घटकाला तुम्ही टचिंग केलेलं असते. म्हणजे तुमचा कोणताही विषय हा तुमचा मागे राहिलेला नसतोय. आणि तुमचं हे एखादा समजा जर तुम्हाला 10 तास अभ्यास आहे, 4 तासामध्ये तुम्ही प्रश्नपत्रिका सोडताय आणि बाकीच्या 6 तासामध्ये आपला जो घटक मागे आहे, तुम्हाला वाटतं की भूगोल मागे आहे, तर त्या भूगोलाकडे तुम्ही लक्ष द्या.
भूगोल किंवा जे तुमचा घटक मागे आहे त्या विषयाकडे तुम्ही लक्ष द्या. पण राहिलेल्या वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा. म्हणजे तुमचा अचानक कधी जर तुमची 15 दिवसात परीक्षा आली तरी तुम्ही एकदम म्हणजे रेडी राहाल. आणि तुमचा कोणताही विषय मागी आहे किंवा मला हे विषय खूप माझा बॅक आहे असं तुम्हाला बिलकुल वाटणार नाही. आणि त्या निमित्ताने एकतर तुमचा दररोज सर्व विषयाला हा घटकाला तुम्ही टच कराल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत असल्यामुळे तुम्हाला प्रश्न कसे म्हणजे प्रश्न आपल्याला म्हणजे हे करतात, म्हणजे एक प्रकारचं म्हणजे त्याचं उत्तर म्हणजे आपली दिशाभूल करणारे काही प्रश्न असतात. त्या प्रकारे कसे दिशाभूल आपला म्हणजे प्रश्न मग त्याचं उत्तर नेमकं कसं द्यायचं हे सुद्धा आपल्या लक्षात येईल. आणि आपला वेळ मॅनेजमेंट सुद्धा त्याच्यामध्ये होऊन जाईल. तर त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला लेखीसाठी मला वाटतं की तुम्हाला सांगितलेलं आहे की जे आपले आहे क्रमित पुस्तके जे 4थी ते 12वी पर्यंतचे सर्वच्या सर्व तुम्ही पुस्तके वाचा. तुमच्याकडे जे क्रमित पुस्तके आहेत ते टोटल पुस्तके वाचा. एक पुस्तक तुम्ही किमान 10 वेळेस वाचा. पुस्तक वाचवण्याच्या सर्वात फर्स्ट रीडिंगला तुम्ही अंडरलाईन करा. त्याच्यानंतर तुम्ही जे अंडरलाईन केलेलं आहे तेवढंच वाचा दुसऱ्या आणि त्याच्यानंतरच्या रीडिंगला. आणि त्याच्यानंतर जे आहे महत्त्वाचा घटक आपला पेपर रीडिंगचा. पेपर रीडिंग मित्रांनो कमीत कमी तुम्ही आता पर्टिक्युलर मी एखाद्या पेपरचं जर नाव घ्यायचं म्हटलं, समजा लोकसत्ता वगैरे आहे, लोकसत्ता मटा किंवा लोकमत, तुम्हाला ठीक आहे जे तुमच्याकडे अवेलेबल आहे. पण लोकसत्ता लोकमत वगैरे हे मला वाटतं की पेपर आम्ही जे वाचलं होतं ते तुम्हाला सांगतोय. तर हे वाचत असताना त्याच्यामध्ये अंडरलाईन करून तुम्हाला नोट डाऊन करण्याचं तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. आता मी महाराष्ट्र उदयगिरी कॉलेज उदगीरला माझं 2006ला मी तिथे असताना ग्रॅज्युएशनला आमच्या कॉलेजमध्ये जवळपास 23 टाईपचे पेपर येत होते. आणि 23 प्रकारचे पेपर मी जर 2-3 जे मला जे वाचा येत नव्हते उर्दू वगैरे जे जर सोडलं तर मी बाकी सर्वच्या सर्व पेपर मी वाचून काढायचे. आणि त्यावेळेस क्लासेस वगैरे कसले नसताना जास्तीत जास्त हे पेपर वाचण्याचा मला भरपूर फायदा झाला होता. आणि त्याच्यामुळं माझं जनरल नॉलेज वगैरे बऱ्यापैकी म्हणजे चांगलं झालेलं होतं. आणि त्याच्यामुळंच मी एकदम ग्रामीण भागातून कसल्याही प्रकारची पोलीस दलाची पार्श्वभूमी नसताना आणि अत्यंत एक साधारण कुटुंबामध्ये दररोज शेतीमध्ये काम करीत असताना सुद्धा मी 2006ला मी पोलीसमध्ये लागलेले आहे मित्रांनो. तर मला वाटतं की मी तुमच्या समोर आता जर तुम्हाला एवढे क्लासेस वगैरे आहे, सर्व पुस्तक सुद्धा सर्व उपलब्ध आहेत आणि क्लासेसची सुद्धा सुविधा आहे. तर त्यावेळेस बिलकुल कसल्याही प्रकारचे क्लासेस वगैरे नव्हते. तर मला वाटतं की आताची तुमची खूप परिस्थिती चांगली आहे. कसल्याही प्रकारचे क्लासेस वगैरे नसताना किंवा मार्गदर्शन नसताना आम्ही जर इथपर्यंत आलेलं आहे, तर मला वाटतं की तुम्हाला सगळे सुविधा आणि क्लासेस वगैरे आहे किंवा आता हे ऑनलाईनचे त्याचे भरपूर तुम्हाला सुविधा उपलब्ध झाल्या. तुम्ही नक्कीच पोलीस व्हाल, PSI व्हाल, अजून त्याच्यापेक्षा तुम्ही पुढे जाल. तुम्हाला आत्मविश्वास असला पाहिजे आणि तुम्ही नक्की जाणार मित्रांनो. तर सांगायचं फक्त मला हेच होतं की तुम्ही स्वतःला कमी समजू नका, न्यूनगंड बाळगू नका. आणि खेड्यातले जे मुलं आहेत त्यांचे सक्सेस होण्याचं प्रमाण जास्तीत जास्त आहे. शहरामधले मुलं किंवा जर श्रीमंत घरातले मुलं त्यांना तेवढी आपली गरिबीची झळ पोहोचलेली नसते. आणि खेड्यागावातल्या मुलांना एक गरिबीची झळ पोहोचलेली असते. त्यांना हे निश्चित असते की आपण एकतर अभ्यास करून नोकरीला लाग किंवा मग आपल्या शेतामध्ये नांगरांचा आपला जो काय मुटका आहे ते आपल्या हाती येणार किंवा मग कुठे मजुरी करणार किंवा शेतीमध्ये काम करावं लागणार, हे आपल्याला एकदम फिक्स माहिती असते. त्यासाठी मित्रांनो आपल्या खेडेगावामधील किंवा गोरगरिबांची मुलं किंवा जे आहे ग्रामीण भागातले मुलं हे सक्सेस होण्याचं प्रमाण जास्ती आहे. ती जाणीव असते त्याच्यामध्ये. समजा जर आपण 100 मीटर रनिंग कर म्हटलं तर आपण 14 सेकंदामध्ये येऊ, तर त्याच्या मागे एक चावका कुत्रा जर सोडला तर तो 100% तो 13 मिनिटात किंवा 12 म्हणजे 13 वगैरे मिनिटात किंवा त्याच्यापेक्षा नक्कीच कमीमध्ये येईल. ती परिस्थिती आपल्याला बनवलेली असते. म्हणजे तू पळ नाहीतर कुत्रा तुला चावणार, ही जी परिस्थिती आहे ती आपल्याला म्हणजे ते पळण्यासाठी भाग पाडलेली असते. आणि हीच आपण खेडेगावामध्ये किंवा ग्रामीण भागात किंवा गोरगरिबाची मुलं असतात, हिला हीच परिस्थिती असते, तू कर नाहीतर मर किंवा शेतात तुम्ही म्हणजे काम करत मर, ही अशा प्रकारची आपली परिस्थिती असते. त्याच्यामुळे आपण सर्वांपेक्षा आपण खूप
चांगल्या प्रकारे अभ्यास करतो आणि सक्सेससुद्धा होण्याचं प्रमाण असते. पण आपल्याला असं वाटतं की बाबा आपण तर खेड्यागावातले आहे, हे सिटीतले एवढे अभ्यास करून मग त्याच्यापुढे काय निभावं लागणार, हे साफ चुकीची गोष्ट आहे. तुम्ही करताय, तुम्ही सगळ्यात बेस्ट करताय, त्यासाठी तुम्ही नक्कीच मित्रांनो हा न्यूनगंड मनातून तुम्ही काढून टाकलाय. तुमच्या साक्षात समोर मी उदाहरण आहे. आणि अजून दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर मी ह्याच्यासोबत तुम्हाला इन्स्पायर्स म्हणजे तुम्हाला स्फूर्तिदायक पण सांगणार आहे. मी जे इथपर्यंत आलेलं आहे मित्रांनो, तर मला 10वीला सुद्धा इंग्लिशमध्ये 35च मार्क आहे. 12वीला सुद्धा मला वाटतं मला 35च मार्क आहे. फर्स्ट इयरला पण 35च मार्क आहे आणि सेकंड इयरला सुद्धा 35 मार्क आहे. तरी पण मी इंग्लिश म्हणजे आम्हाला जे MPSCमध्ये 50 मार्काचं इंग्लिश होतं त्याच्यामध्ये मी चांगल्यापैकी जवळपास मी 30 मार्क घेऊन मी म्हणजे लागलेलो आहे. तर असं समजू नका की समजा जर एखादा विषय इंग्लिश आहे किंवा गणित आहे तर ते मला मुळीच जमणार नाही. तर मलाही असंच वाटायचं की मला इंग्लिश म्हणजे जमणारच नाही, इंग्लिशला मी गुंडाळून ठेवायचो. जेव्हा मी आता जे माझ्या बॅचमध्ये सिलेक्शन झालं त्याच्यापूर्वी मी सुद्धा 2 वेळेस PSIला मेन देऊन मी फेल झालेलो होतो. तेव्हा मला असं वाटायचं की आपल्याला काही इंग्लिश जमणार नाही आणि आपण इंग्लिश बाजूलाच ठेवून आपण बाकी सगळ्या विषयाचा अभ्यास करूया आणि त्याच्यात आपण रिकव्हर करूया. पण असे विचार करणारे भरपूर महाराष्ट्रातले समजा जर 1 लाख भरलेले असतील तर असे विचार करणारे जवळपास 10,000च्या वर असतात की आपल्याला काय इंग्लिश जमणार नाही, आपण इंग्लिश बाजूला ठेवू आणि अभ्यास करूया. मग ही गोष्ट मला जेव्हा मी दुसऱ्या वेळेस फेल झालो त्याच्यानंतर मला लक्षात आले की नाही, तुला इंग्लिश जमणार नाही तर तू काय PSI होणार नाही. त्याच्यानंतर मी सर्वात पहिलं सगळं बाजूला ठेवलं आणि इंग्लिशच्या मागे लागलं. मग जेव्हा मी इंग्लिशच्या मागे लागलं तेव्हा खरंच मला जेव्हा मी जे काय 5वीला जे मला शिकायला पाहिजे होतं ते मी आता MPSCला आल्यानंतर मी शिकलं. आणि शिकल्यानंतर मला त्याच्यामध्ये गोडी निर्माण झाली, खरंच इंटरेस्ट निर्माण झाला आणि इंग्लिश हा माझा सगळ्यात आवडता विषय बनला. आणि त्याच्यानंतर मी इंग्लिशमध्ये सगळ्यात चांगल्यापैकी मार्क घेऊन मी माझ्या बॅचमध्ये चांगल्या मेरिटमध्ये उत्तीर्ण झालेलो आहे. तर सांगायचं हे मित्रांनो की तुम्हाला असं कोणताही विषय असं वाटू देऊ नका की हा विषय अवघड आहे, ह्याला आपण बाजूला ठेवू. तर प्रत्येक आपल्याला घटकातून आपल्याला एक मार्क आपल्याला कलेक्ट करायचा आहे आणि तो मार्क आपल्याला मेरिटसाठी कुठेतरी काम पडणार आहे. नाहीतर तुम्ही भरपूर मुलं बघताय की फक्त वयानुसार कमी गेले, 1 मार्कानं गेला आणि 2 मार्कानं गेला. तर हे जे 2 मार्क असतात हे खूप कष्टाने मिळवलेले असतात. बाकी जर तुम्ही पोलीस भरतीची जर तुम्ही 2-4 पुस्तके वाचले तर तुम्ही 100 पैकी 60 मार्क तुम्ही घेऊ शकता. आणि समजा जर आणि अजून थोडंसं डीपमध्ये अजून 4 पुस्तके एक्स्ट्रा वाचले तर तुम्ही 65 घेऊ शकता. अजून समजा जर तुम्ही आपण सांगितल्याप्रमाणे किंवा तुमचे सर सांगितल्याप्रमाणे 10वी ते 12वी पर्यंतचे सगळे पुस्तके जमा केले, जास्तीत जास्त जेवढे पुस्तकं आहेत तेवढे पुस्तक जर आपण जमा केले, पेपर जास्तीत जास्त प्रकारे वाचले आणि जास्तीत जास्त नॉलेज तुम्ही जर घेण्याचा प्रयत्न केले, 10 वेळेस जर मी म्हटलं तुम्ही जर 15 वेळेस सगळं पुस्तक वाचले तर तुम्हाला कुठेतरी 2 मार्क असे येणार की ते जे की तुम्हाला इतरांना कोणालाच आलेले नाही आणि ते तुम्हाला आलेले असणार आणि तिथंच तुमची मेरिट होणार. जर 72ला जर मेरिट समजा जर लागत असेल, 100 पैकी जर समजा 75ला मेरिट लागलेले असेल तर तुम्हाला नक्कीच तिथे 77 किंवा म्हणजे 75-76 पडलेले असणार. आणि जे 4 पुस्तके कमी वाचलेले असतात किंवा 1-2 तास कमी अभ्यास केलेले असतात किंवा अभ्यास करताना पूर्ण मन लावून केलेले नसतात त्यांना कुठेतरी 1-2 मार्क कमी येणार, त्याची मेरिट हुकणार. तर असा हा स्पर्धा परीक्षेचा खेळ असतो मित्रांनो की तुम्ही जेवढं जास्तीत जास्त कराल तिथून तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न आणि ते तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळेल आणि ते तुम्हाला जे की कोणालाही न येणारा प्रश्न तुम्हाला नक्कीच येईल. आता एक तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगतं की मला एक प्रश्न MPSCमध्ये समजा मी जे 4वी ते 12वी पर्यंत जे प्रश्न म्हणजे मी वाचायचो त्याच्यामध्ये एक सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म प्रसारणासाठी श्रीलंकेत कोणाला पाठवलं अशा प्रकारचा एक प्रश्न होता आणि ते होता 7वीच्या मला इतिहासामध्ये तो प्रश्न होता. आणि हा जो प्रश्न आहे तो हा इतर कोणत्याही क्रमित पुस्तकेमध्ये सापडलेला नाही आणि तो प्रश्न होता 7वीच्या इतिहासामध्ये आणि मला तो परफेक्टली आलेला होता. मग आणि बऱ्याचशा मुलांचा तो प्रश्न चुकलेला होता. तर त्यांनी विचारलं की हा प्रश्न यार तुला कोण्या पुस्तकामध्ये सापडला, आम्ही एवढे पुस्तके वाचले, मोठे वाचले, मोठे ठोकळे वाचले, हे वाचले ते वाचले, पण हा प्रश्न होता, पण हा तुला सापडला कुठे. तर जेव्हा तो त्यांना मी काढून टाकला हा 7वीच्या मध्ये होता आणि तिथं म्हणजे आपली मेरिट
म्हणजे पुढे गेलेली असते आणि 1 मार्काने जे लागलेले नसतात त्यांना वाटतं की यार हा प्रश्न जर आला असता तर मी आज सुद्धा मी सक्सेस राहिला असतं आणि हा प्रश्न न आल्यामुळं मी इथे राहिलेला आहे, म्हणजे अनसक्सेस झालेला आहे. तर त्याच्यासाठी आता सुरुवातीला कोणाला माहीत होतं का की जेव्हा म्हणजे 7वीचा पुस्तक वाचलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रश्न येणार. आणि मी जे वाचलं होतं की ठीक आहे, मी आता त्यांनी आम्हाला पण शिक्षक सांगितलं होते जास्त 8वीपासून तुम्ही वाचा. मी म्हटलं 8वीपासून कशाला, मी 4थीपासून वाचतं. अक्षरशः मी तुम्हाला हसवेल, मी 3रीचा भूगोल सुद्धा वाचलेला आहे, त्याच्यातून एखादी प्रश्न समजा येईल का म्हणून. तर नक्कीच आपल्याला समजा कुठे आपण जर जास्ती रीडिंग केली तर अशा प्रकारचं आपल्याला फायदा होतोय. तर मित्रांनो, लेखीबद्दल मी तुम्हाला थोडंफार सांगितलेलं आहे. पुढचं आपल्याला आहे की फिजिकलची तयारी कशा प्रकारे केली पाहिजे. त्याच्यानंतर मी मोबाईल नंबर पण देईन, तसं भरपूर जणांकडे मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर पण देईन आणि तुमचं जर काही प्रश्न असेल ते मला प्रश्न पण तुम्ही विचारायचा आहे. तर मी तुम्हाला फिजिकलची तयारीसाठी सांगतो मित्रांनो. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की मी गोंदियामध्ये जेव्हा छत्तीसगड बॉर्डर तिकडे तर फक्त भात आणि भाजी खाली जाते किंवा चपाती किंवा ज्वारीची भाकर. आपण जे म्हणतो की आपण आपल्या इकडे समजा मराठवाड्यामध्ये आपण भात जर खालो तर यार अशक्तपणा होतोय, आज काय पोटच भरलं नाही वगैरे, अशा प्रकारचं आपण करतो. आणि तिकडे तर पूर्ण भात आणि भाजीच खाली जाते. तर तिथल्या मुलांना सुद्धा आम्ही प्रशिक्षण देऊन तिथले 100 पैकी 97 मार्कापर्यंत आम्ही मार्क त्यांच्याकडून घेतलेले आहे. तर तुम्ही म्हणाल की सर हे असं मग भात आणि भाजी खाऊन ते कसं काय 97 मारले. तर थोडक्यात सांगतो तुम्हाला मित्रांनो. त्या ठिकाणी आमचे जे आम्ही मुलं आणि मुली दोघंही एकत्र पळवायचो. मुलीला असं कधीच वाटलं नाही की मी मुलगी आहे, ह्या मुलांच्या मागेच मी राहणार. ते मुलगी सारखं त्या मुलाला म्हणजे क्रॉस करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायची. आणि मुलांना पण असं वाटायचं की यार मुलगी माझ्यासोबत पळते तर हिच्यापेक्षा मी तर 50 मीटर पुढं पाहिजे. आणि ते अजून उत्साहानं ते सगळ्यात म्हणजे जास्त पळण्याचा प्रयत्न करायचे. अशा प्रकारे त्यांची आम्ही रनिंग वगैरे, पुलअप्स, बाकी गोळा वगैरे सगळं आम्ही त्यांचं करून घेतलेलं होतं. आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लावून वगैरे आम्ही त्यांच्याकडून करून घेतलेलं होतं. तसेच सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्यांचा आहार जे आहे, तर तिथं जे भात वरण म्हणजे जास्तीत जास्त खातात, तर त्यांच्यामुळं त्याच्यातून तेवढी म्हणावं तेवढी मला वाटतं की एनर्जी नसते. तर आम्ही त्यांना एकदम जे काय जे गरिबीचा आयटम म्हणता येईल की आम्ही त्यांना 1 किलो सोयाबीन आणि अर्धा किलो उडीद, हे जे काय मला वाटतं 30-35 रुपये किलो सोयाबीन आणि उडीद जे काय 25-30 रुपये, हे दोन्ही आम्ही त्यांना रवा टाईप म्हणजे त्यांना भाजून त्यांना मिक्सरमध्ये किंवा छोट्या गिरणीमध्ये त्यांना रव्यासारखा भाजून आणायला सांगितला होता. आणि ते सर्वांनी करून पहिला आम्हाला आणून दाखवलेलं होतं. आमच्या पोलीस स्टेशनला आणून त्यांनी दाखवल्यानंतर आम्ही आमच्या पोलीस स्टेशनला एक वेळेस आम्ही बनवून दाखवला की ह्याचा जो असतोय त्या शिरा कसा बनवायचा. तर आपला जे नॉर्मल आपण घरी जे शिरा आपली आई वगैरे बनवते शिरा, त्या प्रकारे आपण त्याचा शिरा बनवायचा. म्हणजे दररोज 1 वाटीचा किंवा 1 प्लेट म्हणजे चांगल्या प्रकारची 1 प्लेट भरली पाहिजे, 1 प्लेट त्याचा शिरा बनवायचा. आणि त्याच्यात वाटल्यास साखर आणि विलायची वगैरे टाकायची, जेणेकरून ते उडदांचा म्हणजे उडीद या डाळीचा त्याच्या पिठाचा थोडासा म्हणजे काय वास वगैरे येणार नाही. तर अशा प्रकारे त्यांना आम्ही डेली किमान म्हणजे मला वाटतं 3-4 महिने आम्ही पोलीस भरतीच्या पूर्वी कंपल्सरी ते घरी बनवून पोलीस स्टेशनला सोबत आणतील आणि सकाळी ग्राउंड झाल्यानंतर ते आमच्या समक्ष खातील, असं कंपल्सरी आम्ही त्यांना केलं होतं. आणि कंपल्सरी ते केल्यामुळे ते घरी बनवून ते 100% ते आणायचे आणि आमच्या समोर ते बसून आम्ही त्यांना खाऊ घालायचंच किंवा खायला लावायचंच. आणि ते दररोज एवढं खायचे. आणि गेल्यानंतर त्यांच्या भागात जे काही समजा काय गाय म्हशी किंवा बकऱ्या फिकऱ्या जे काय आहे त्यांचं ते दूध उपलब्ध असेल तर त्यांना दूध वगैरे किंवा वगैरे खायला सांगायचं. आणि खूपच नॉर्मल परिस्थिती असल्यामुळं तिकडं दूध पण जास्ती खात नाहीत आणि खूप नॉर्मल परिस्थिती असल्यामुळे ठीक आहे, जे खाताय ते एकदम पोटभर खा आणि हे शिरा कंपल्सरी खा, अशा प्रकारचे त्यांना सूचना दिली होती. आणि जास्तीत जास्त त्यांच्याकडून आम्ही रनिंगची आणि बाकी जे काय ते प्रॅक्टिस करून घेतलेली होती. मुलं आणि मुली एकत्र करून आम्ही जवळपास 100च्या आसपास म्हणजे आम्ही मुलं मुली टप्प्याटप्प्याने आम्ही त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायची. तर अक्षरशः त्यांनी हे सोयाबीनच्या शिऱ्यावर जवळपास मुलं 90च्या पुढं 94च्या आसपास वगैरे आणि मुली तर 97 सुद्धा मार्क मारलेले आहेत. आता सुद्धा ते मुंबई पोलीस दलामध्ये, ठाणे पोलीस दलामध्ये, नागपूर शहर, गोंदिया आणि भंडारा कारागृहामध्ये आता सुद्धा ते मुलं मुली जॉबला आहेत आणि काही मिलिटरीमध्ये सुद्धा आहेत. तर ते मुलं मुली जे सोयाबीनचा शिरा आणि फक्त भात खाऊन जर मारत असतील तर मित्रांनो, आपण सुद्धा बिलकुल आपण तर इथे चपाती, भात, भाजी, वरण सगळं एक म्हणजे जे काही परिपूर्ण आहार आपण म्हणतो ते सगळं घेतो.
त्यासाठी आपण सुद्धा हे आहार घेत आणि आपण दररोजच्या दररोज जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून आपण ते अचीव केलं पाहिजे. तर मी म्हणता की फक्त सोयाबीनचा जे आहे, तुम्ही जर खारी खोबर बदाम काजू वगैरे व्हेज नॉनव्हेज वगैरे काय खात असेल तर ठीक आहे, इट्स ओके. पण तुम्हाला जर तुमची परिस्थिती नॉर्मल आहे, गरीब आहात किंवा आपल्याला दररोजच्या दररोज म्हणजे एवढे ड्रायफ्रूट भेटणार नाहीत, आपण मला जाणीव आहे त्या बाबीची, त्याच्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणणार नाही की तुम्ही खारी खा, बदाम खा, काजू खा, हे खा. तुमच्याकडे काहीही उपलब्ध नसेल तर तुम्ही 100% तुम्ही 1 किलो उडीद, 1 किलो सोयाबीन आणि अर्धा किलो उडीद ह्याचा शिरा बनवा आणि आजपासून म्हणजे उद्या सकाळीपासून तुम्ही ते 100% तुम्ही खा. त्याच्यामध्ये 1-2 चमचे, एखादी चमचा तूप टाका, साखर टाका आणि दुधात ते शिरा बनवा. आणि इतर कडधान्यासोबत जे मोड आलेली मटकी वगैरे, उडीद मटकी किंवा हरभरे वगैरे जे आपण हे सकाळी कडधान्य खातो ग्राउंड नंतर, त्याच्यासोबत हे शिरा खा. आणि बाकीचं तुमचं नेहमी तुमचं आहार तुम्ही कंटिन्यू घ्या आणि कंटिन्यू प्रॅक्टिस तुम्ही सकाळी जे रनिंगची असते परिपूर्ण दम मरेपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करा. जर तुमचं 400 मीटर 800 मीटर आहे तर तुम्ही 200 मीटर एकदम फास्ट म्हणजे तुम्ही स्वतः एकदम पडाल असं तुम्हाला वाटणार नाही, एवढं तुम्ही एकदम फास्ट पंजाच्या समोर पंजा ठेवून तुम्ही पळायचं आहे आणि टाच न लागता तुम्ही पंजावर रनिंग करायची आहे. आणि करताना त्याच्यानंतर तुम्ही परत 200 मीटर नंतर तुम्ही 100 मीटर वगैरे किंवा 200 मीटर तुम्ही थोडंसं स्लो घ्या, परत एकदम फास्ट घ्या, परत स्लो घ्या, काही स्प्रिट मारा तुम्ही जे आहे म्हणजे हे हिट म्हणतो आपण, हिटा म्हणतो आपण, जे 100 म्हणजे 20 मीटर किंवा म्हणजे 10 मीटर 20 मीटरचे असे एकदम तुम्ही म्हणजे जर हिटा जर मारले, स्प्रिंट जर मारली तरी त्याच्यातून तुमचा दम चांगल्यापैकी मरतोय. आणि जेव्हा रनिंग तुमची आउट ऑफ जाते तेव्हा लॉंग जम्प ऑटोमॅटिकच आउट ऑफ जाते, प्लस ऑटोमॅटिक नसतात, त्याचा काही विषय नसते. राहतो प्रश्न तुमचा डिप्सचा म्हणजे गोळाफेकचा. गोळाफेकसाठी तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही डिप्सवर लक्ष केंद्रित करा. आणि जे काय मार्गदर्शक आहेत, आता गोळ्याचं पूर्ण आपले तुम्हाला ग्राउंडवर अजून तुम्हाला क्लिअरली लक्षात येऊन जाईल. पूर्ण जे आहे तुमचा गोळ्याचा पूर्ण शोल्डरची ताकद त्याला लागली पाहिजे आणि हाताची आणि शोल्डरची ताकद तुम्ही जर पूर्ण ताकदीने जर गोळा टाकला तर तुमचा गोळा एकदम परिपूर्ण जातोय. किंवा जर तुम्ही गोळा टाकताना जर बॉडी लॉक केला तर तुमचा गोळा म्हणजे जाणार नाही, आउट ऑफ जाणार नाही. तर अशा प्रकारची तुम्ही गोळ्याची वगैरे प्रॅक्टिस केली पाहिजे. तर फिजिकलची प्रॅक्टिस करताना आणि मी तुम्हाला सांगतो की मी PSIचं मी जवळपास 2 वेळेस ग्राउंड दिलेलं आहे आणि 2 वेळेस मी पूर्ण आउट ऑफ म्हणजे जे काय 100 पैकी 100 मारलेलं आहे आणि शुद्ध शाकाहारी माणूस आहे मी. त्याच्यासाठी असं समजू नका की मांस मच्छी किंवा म्हणजे जर खाल्लं तरच मला ताकद येईल आणि जर मी शुद्ध शाकाहारी किंवा भात वरण भाजी भाकरी खाल्लं तर मला तेवढी शक्ती येणार नाही, असं काही समजू नका. मी तुमच्या समोर सांगितलेलं आहे, एकदम खरं सांगतो तुम्हाला की शुद्ध शाकाहारी कसल्याही म्हणजे कधी बॉईल सुद्धा खाल्लेलं नाही मी. तरी पण आम्हाला PSI ना 2:30 मध्ये जवळपास 800 मीटर आम्हाला रनिंग करायची होती. तर मी जवळपास 17 मध्ये मी 800 मीटर मारलेला आहे. 2:17चा टायमिंग आहे. तर खूप चांगल्या प्रकारचा हा टायमिंग आहे. आणि मी हेच केलं होतं, मी सोयाबीनचा शिरा खाला, ड्रायफ्रूट जेवढे ड्रायफ्रूट भेटले उपलब्ध असे परिस्थितीनुसार ड्रायफ्रूट खाले आणि सोयाबीनचा शिरा मी कंटिन्यू खाला म्हणजे खाला. आणि रनिंग पंजा माझा टाच शक्यतो टेकायचा नाही, फक्त पंजा आणि पंजावरच मी पळायचा. एका पायासमोर लगेच मी दुसरा पाय पंजा टाकायचा, एकदम म्हणजे सरळ रेषेत पळल्यासारखा. तुम्ही जर पाय पसरून पळाल तर तुमचा पाय नक्कीच थोडासा मागे आलेला असतोय आणि तुम्ही एक रेषेमध्ये जर पळाल तुमचा पाय थोडा समोर गेलेला असतोय. जेव्हा तुम्ही 800 मीटर पळाल तेव्हा तुम्ही निश्चित जर सरळ टाकला तर 5-10 सेकंद तुम्ही ते पुढे गेलेला असतोय. तर अशा प्रकारे समजा ह्याची फिजिकलची तुम्ही तयारी करा. आणि शक्य असल्यास कधी नारळ पाणी वगैरे तुम्हाला जर उपलब्ध झालं तर नारळ पाणी वगैरे पण घेत राहा. तसेच मला वाटतं की तुम्हाला फिजिकलची थोडीफार तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि नक्कीच तुम्ही जर कळमनुरी किंवा हिंगोली किंवा इतर तुम्ही जर मग कधी मला माझ्या पर्सनल फोन नंबरवरून मी जर तुम्ही मला जर बोलवलात कधी, तर मी नक्कीच माझं ड्युटी बजावून मी फावल्या वेळेमध्ये किंवा माझ्या सुट्टीमध्ये मी तुमच्यासाठी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा तुम्हाला अजून ग्राउंडवर प्रत्यक्ष प्रॅक्टिकलमध्ये ग्राउंडची समजून सांगण्यासाठी मला नक्कीच आनंद होईल. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जर गोंदिया गडचिरोलीचे पोरं भात खाऊन जर 100 म्हणजे 97 मार्क मारू शकता तर तुम्ही बिलकुल कमी नाही. आणि त्याच्यानंतर
माझं उदाहरण देतं की एकदम ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा मुलगा आणि शेती करून ग्रॅज्युएशनपर्यंत शेतामध्ये आपले आईवडिलांना काम करून किंवा त्यांना मदत करून सुद्धा मी इथपर्यंत आलेले आहे. तर तुम्ही बरेचसे काही तालुक्यावरले असाल किंवा काहीची परिस्थिती अजून म्हणजे चांगली असेल, त्यांनी नक्कीच माझ्यापेक्षा वर गेलं पाहिजे हा तुम्ही संकल्प ठेवा. आणि त्याच्यानंतर थोडक्यात सांगतो मित्रांनो 5 मिनिटांमध्ये की आपले आदर्शवत जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराज आहेत, APJ अब्दुल कलाम आहेत, तर हे माणसं समजा शून्यातून विश्व निर्माण केलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळामध्ये लाईट सुद्धा नव्हती, आपल्याकडे आज लाईट उपलब्ध आहे. त्या काळामध्ये तर लाईट नसताना किंवा इतर म्हणजे परिस्थिती अनुकूल असताना सुद्धा त्यांनी 8-8 वर्षाचा अभ्यास जेव्हा 2 वर्षात अभ्यास केलेला आहे, तर त्यांना पण 2 हात आहे, 2 कान आहे, 2 डोळे आहे. मग आपण का करू शकत नाही? हा तुम्ही तुमच्या मनामध्ये तुम्ही जोड ठेवली पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलामनी एकदम गरिबीच्या परिस्थितीमध्ये राहून सुद्धा त्यांनी पूर्ण देशाचे राष्ट्रपती होईपर्यंत किंवा नासामध्ये किंवा इतर एकदम म्हणजे उच्च प्रतीचे त्यांनी वैज्ञानिक झालेले आहेत. ते होऊ शकतात तर मी का होऊ शकत नाही? छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा म्हणजे स्वतःच्या त्यांनी कर्तृत्वावर त्यांनी एवढे मावळे जमा केले आणि अटके पार आपण म्हणतो की आता जे काय पाकिस्तानामध्ये वगैरे जे अटक आहे तिथपर्यंत त्यांनी म्हणजे त्यांनी आपलं राज्य निर्माण केलं होतं. मग ते करू शकतात तर मी का करू शकत नाही? मग त्यांना पण आपल्या जे पार्ट आहे ते सेम पार्ट त्यांना होते. तर अशा लोकांचं तुम्ही आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवून एकदम तुम्ही पेटून उठा. आपल्या कर्तृत्वामुळे आपल्या आईवडिलांचं तालुक्याचं नाव झालं पाहिजे आणि हे तुमच्या कायम गोष्ट मनात लक्षात असू द्या. आणि दुसरी एक गोष्ट लक्षात असू द्या की व्यसनापासून तुम्ही निश्चितच लांब राहा. जर समजा तुम्ही अभ्यास करताय चांगली गोष्ट आहे, पण कसल्याही प्रकारचं तुम्ही व्यसन करू नका. आता सध्या जर व्यसन म्हणलं तर ठीक आहे, दारू गुटखे वगैरे हे तर बिलकुल तुम्ही त्याच्या नादी लागू नका. ते तुमच्या स्वतःच्या आरोग्यासाठी घातक आहे आणि सगळ्यांसाठी अभ्यासासाठी पण घातक आहे. सध्या आपण जे मोबाईल वगैरे आपण बरेचसे फ्रीचे रिचार्ज वगैरे मारतोय, व्हॉट्सअपवर तासन तास आपण म्हणजे टाइमपास करतोय, ते सुद्धा एक व्यसन जडलेलं आहे. त्याच्यापासून सुद्धा तुम्ही लांब राहा मित्रांनो. आणि तुम्ही ठीक आहे, मी म्हणत नाही की तुम्ही नोकरीच करा, तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही टॉपवर राहण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही सक्सेस व्हा. मग ते उद्योगधंदे असो, नोकरी असो, शेती असो, की तुम्ही शेवटी जर तुम्ही अभ्यास केलात, तुम्ही चांगल्या प्रकारे जर तुम्ही म्हणजे राहिलात, तर तुम्ही एक यशस्वी माणूस म्हणून जगाल. आणि शेवटी एक यशस्वी माणूस सुद्धा होणं खूप मोठी कला आहे मित्रांनो. तर त्यासाठी इतर गोष्टीचा तुम्ही अभ्यास करून सगळ्या म्हणजे आपल्या जगातल्या घडामोडीचा अभ्यास करा. जे तुमच्यासाठी चांगलं आहे ते तुमच्याजवळ ठेवा आणि वाईटाकडे दुर्लक्ष करा. आणि त्याच्या वाईटाकडे जर तुम्ही लक्ष देऊन तिथं तुमचा वेळ बर्बाद करू नका. तर अशा प्रकारचे जर तुम्ही नियोजन केलं आणि अभ्यासाचं सुद्धा नियोजन केलं, एकत्रित टायमामध्ये किती वेळ प्रश्नपत्रिका देणं, किती वेळेस आपलं क्रमित पुस्तकेला वाचणं, किती वेळेस आपण पेपर वाचणं, आणि हे करून जर तुम्ही अभ्यासामध्ये जर सातत्य ठेवलं मित्रांनो, तर 100% तुम्ही सक्सेस व्हाल. नाहीतर तुम्ही कंटिन्यू कोणी, मी भरपूर आमचे मित्र बघतोय की 1 महिना किंवा 15 दिवस अभ्यास असा पागल झाल्यासारखा अभ्यास करतात 8 दिवस जातात गावाकडे निघून. मग त्या पुस्तके ते कुठं आहे त्यांना लक्षात पण राहत नाही. ते जी लिंक तुटलेली असते ते आपल्याला खूप महागात पडते आणि ते परत आपल्याला रिकवर होण्यासाठी किंवा ते लिंक आपल्याला म्हणजे परत लिंकमध्ये येण्यासाठी आपल्याला परत पुढचे 8 दिवस जाणार मित्रांनो. त्यासाठी तुम्ही ठरवून टाका की मी जे अभ्यास करतोय ते 100% म्हणजे मी जोपर्यंत सक्सेस होणार नाही तोपर्यंत मी दुसरा म्हणजे मी काम हातात घेणारच नाही, किंवा जे ठरवलेलं ध्येय आहे मी 100% मिळवणार म्हणजे मिळवणार. जर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये जरी समजा जर तुम्ही अभ्यास केल्यानंतर एखादी निश्चित जर पोस्ट समजा जर दुर्दैवाने भेटलीच नाही, तर निश्चित सांगतो तुम्हाला तुम्ही माणूस म्हणून सक्सेस होणार. तुम्ही जगामध्ये जगलं कसं पाहिजे आणि तुमचा कोणताही व्यवहार असेल किंवा तुमचा कोणताही उद्योगधंदा असेल किंवा त्याच्यामध्ये 100% तुम्ही सक्सेस होणार. हे आपल्याला अभ्यास कधीही वाया जाऊ देणार नाही. त्यासाठी निश्चितच तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करा. स्पर्धा परीक्षेचे लागलेले समजा भरपूर तुम्ही जे काय बुक वगैरे आहे त्याचे तुम्ही निश्चित वाचन करा. ते तुम्हाला नोकरी लागेलच, नाही लागली तरी त्याचा उपयोग 100% तुमची लाईफ घडवण्यामध्ये किंवा तुमचे आपले पाल्य किंवा त्यांचा फायदा आपला समाज निर्माण करण्यासाठी निश्चितच होऊन जाईल. तसेच मित्रांनो, मला वाटतं की आपला टाइम जे 1 तासाचा आहे ते संपलेला आहे. तर माझा एक नंबर देतो तुम्हाला की माझा नंबर आहे 7350507200. माझा मोबाईल नंबर आहे 73 50 52 00.
तसं प्रत्येकाकडे माझा नंबर असेलच. तर याच्यावर आपल्याला आपण म्हणजे कधीही जर काही अडचण असेल तर मला स्पर्धा परीक्षाबाबत किंवा इतर तुम्हाला जर काही पोलिसची मदत असेल तरी आपण बिंदास, आम्ही पोलीस 24 तास आपल्या सेवेसाठी बांधील आहोत. तर आम्हाला कधी काही वाटणार नाही की तुम्ही कधी फोन केले किंवा माझ्या पर्सनल नंबरवर केले, काही वाटणार नाही. मी उत्साहानं पोलीसमध्ये आलेला आहे, त्याच्यामुळं मला हे जनसेवा म्हणजे भरपूर जनसेवा करण्यासाठी मला कधीही कंटाळा येणार नाही. तर मला वाटतं की आपल्या जर काही प्रश्न असतील तर आपण मला विचारा. माझी आता लाईव्हची ही सरांनी मला प्रथम वेळेस संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामुळं एखादी वेळेस समजा कोणाला ऐकायला आलं किंवा न आलं, अजून मला क्लिअरली लक्षात आलेलं नाही, तर मी मस्के सरांचे पण खूप आभार मानतो. मला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्यापर्यंत पोहोचण्याची. तसेच आपल्या सर्वांचे पण मी खूप खूप आभार मानून तुम्हाला भविष्यात म्हणजे अभ्यासासाठी आणि तुमचं जे काही निश्चित ध्येय आहे ते गाठण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि जे तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते मला लगेच तुम्ही विचारू शकता. अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला. अभ्यास करताना सातत्य ठेवा. आणि हे जे आत्ताचे अभ्यासाचे जे आहेत 2-3 जे वर्ष तुमचे अभ्यासाचे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जर 2-3 वर्षे तुम्ही एकटे जर कष्ट घेऊन अभ्यास जर केलात तर बाकीचे तुमचे जे काही 60, 70, 80 आपले जे काही आयुष्य आहे ते तुम्ही, तुमची फॅमिली म्हणजे तुमची पत्नी, तुमचे आई वडील, तुमचे मुलं बाळं हे एकदम सुखात राहतील. लक्ष द्या की हे 3 वर्षे किंवा 1-2-3 वर्ष जे काही अभ्यासाचे आहेत तुमचे, जर हे जर तुम्ही स्वतः एकट्याने जर कष्ट घेतलात तर तुमची पूर्ण फॅमिली तुमची जिंदगीभर सुखात राहील. जर हे जर 3 वर्षे तुम्ही जर एकट्याने जर एन्जॉय केलात किंवा अभ्यास न करता किंवा जे निश्चित ध्येय आहे त्याच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलात तर तुमची फॅमिली, पूर्ण फॅमिलीसह तुम्ही पूर्ण आयुष्यभर तुम्हाला खूप कष्ट करावे लागेल किंवा तुम्ही दुःखात राहाल किंवा समाधानी राहणार नाही. तर ठरवायचं आहे की एकट्याने अभ्यास करून पूर्ण फॅमिलीला सुखात ठेवायचं आहे जिंदगीभर तुमच्यासह, की हे 3 वर्ष बरं का, आणि की हे 3 वर्ष फक्त एन्जॉय करून बाकीचे 60-70 वर्ष पूर्ण फॅमिलीला दुःखात किंवा म्हणजे प्रॉब्लेममध्ये ठेवायचं आहे, हे आपल्याला ठरवायचं आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो, जे निसर्ग नियमानुसार जर तुम्हाला आता अभ्यासच करायचा असेल तर तुम्ही 100% आता अभ्यासच करा. समाजशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की बालाश्रम, विद्यार्थी आश्रम, गृहस्थ आश्रम आणि ब्रह्मचारी आश्रम. माझं सोशॉलॉजी नव्हतं तरी पण थोडंफार मला माहिती आहे. तर त्या निसर्ग नियम कधी सोडायचा नाही मित्रांनो. तुम्हाला स्पष्टच मी मागच्या वेळेस पण सांगितलेलं आहे. तुम्ही आता विद्यार्थी आश्रमामध्ये आहेत तर विद्यार्थी आश्रमामधलेच कामं करा. तुम्ही गृहस्थाश्रमामधले कामं करू नका. तुम्ही जर गृहस्थाश्रमामधले आता जर कामं कराल तर तुम्हाला हा विद्यार्थी आश्रमातला वेळ तुमच्यासाठी म्हणजे नंतर येणार नाही. तर कृपया करून गृहस्थाश्रम तुमच्यासाठी भविष्यात येणारच आहे. तर तो जो वेळ आहे, निसर्ग नियम डावळून तुम्ही विद्यार्थी आश्रमामध्ये, गृहस्थाश्रमात जर कामं केलं तर तुम्हाला सक्सेस मिळणार नाही मित्रांनो. तर त्यासाठी विद्यार्थी आश्रम आहे तर तुम्ही विद्यार्थी दशेमधलेच कामं करा. आणि नंतर तुम्हाला जे काही समजा निसर्ग नियमानुसार किंवा कालावधीनुसार जे आपल्याला आहे, म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर तुम्ही अभ्यास करा. तुम्ही कोणत्याही म्हणजे इतर फ्रेंडसोबत किंवा गर्लफ्रेंड असतील, बॉयफ्रेंड असतील किंवा काही असेल, ह्या भानगडीत पडू नका. आमच्या जवळच्या मित्रांचे मी डोळ्यानं पाहिलेलं आहे, एकदम टॉपमधले मुलंसुद्धा म्हणजे अशा छोट्याशा चुकीमुळं मित्रांनो अख्खं त्यांचं कालावधी पूर्ण झालेलं आहे पण त्यांना कसल्याही प्रकारची पोस्ट निघाली नाही. 8 तास अभ्यास करतात आणि अर्धा तास जर आपण कोणाशी गप्पा मारतोय किंवा जर टाइमपास करतोय तर ते 8 तासामधलं जे आपलं जे अभ्यास झाल्यानंतर एक परिस्थिती असते की आपण मनन केलं पाहिजे. मनन झाल्यानंतर त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि झोपलं पाहिजे. तर आपण ते जर नाही केलं तर मग ते आपण जे 8 तासमध्ये अभ्यास केला आहे ते आपलं म्हणजे ते आपण विसरून जाऊ. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्ही अभ्यास करताय तर 100% तुम्ही अभ्यास करा. जो प्रामाणिकपणे अभ्यास करतोय त्याला परमेश्वर सुद्धा आपल्या पाठीमागं असतोय. जे काय
भगवान अल्लाह जे निश्चितच आपल्या पाठीमागे असतात आणि आपल्या मेहनतीला त्यांना सुद्धा म्हणजे आपल्याला सक्सेस करण्यासाठी मजबूर करा. आपण एवढं मेहनत केली पाहिजे, निश्चितच आपल्याला आपल्या पाठीमागं सक्सेस मिळेल मित्रांनो. तर तुम्हा सगळ्यांना मी भविष्यात येणाऱ्या पोलीस भरतीसाठी किंवा इतर स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतं आणि ध्येय मोठं ठेवा. असे कित्येक उदाहरणं आहेत की पोलीस कॉन्स्टेबल होऊन सुद्धा ते पुढं DYSP सुद्धा झालेले आहेत. तर स्वतःला कमी न समजता कित्येक शिक्षक, प्राथमिक शिक्षक आहेत ते DYSP, डिप्युटी कलेक्टर वगैरे ह्या पदापर्यंत गेलेले आहेत. तर फक्त आपल्याला संधी अभावी किंवा आपल्याला मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आपण म्हणजे कुठेतरी कमी पडतो. तर नक्कीच आपण आजच्या ऑनलाईनच्या युगामध्ये आपण इतर समाजाकडे बघून किंवा इतर तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन बघून किंवा नेहमी जे पुस्तकं आहे संदर्भ त्याचा अभ्यास करून जास्तीत जास्त अभ्यास करून कठीण मेहनत करून तुम्ही सक्सेस व्हा. माझे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा मी मस्के सरांचे आणि संस्कार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे आभार मानतो, मला ही संधी उपलब्ध करून दिली. जर माझा अभ्यास जवळपास होऊन 6 ते 7 वर्ष झाल्यामुळे नजर चुकीने किंवा एखादी गोष्ट चुकली असेल तर मोठ्या मनाने आपण मला माफ करा किंवा निदर्शनास आणून द्या. मी नक्कीच ते त्याच्या पुढच्या वेळेस मी त्याच्यामध्ये दुरुस्ती करेन. तर धन्यवाद मस्के सर. मला वाटतं आपले काही प्रॉब्लेम असतील तर मला वाटल्यास फोनवर सुद्धा सांगू शकता. आणि अशा प्रकारे माझे काय आपल्याला जे सांगायचे आहे तो मी इथे समाप्त करतो. तसेच माझे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, आमचे जे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार सर, कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार सर, अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे सर, आमचे पोलीस निरीक्षक श्री जगदीश भंटवार सर यांचे पण मी आभार मानतो. त्यांनी आम्हाला आपल्यासोबत बोलण्याची परवानगी दिलेली आहे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद.